सो कार पार्किंगचा जसा साईजचा एक प्रॉब्लेम हा फेस होतोच सगळ्यांना. कंझ्युमर कधी इन्क्वायरी करत नाही कार पार्किंग कशी आहे काय. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीज मध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुमच्या समोर तुम्हाला पार्किंग बघायला नसते, तुम्हाला कागदावर असते. आणि ज्या हिशोबाने लोकांची आजकाल पैसे कमवायची आणि त्याच हिशोबाने स्पेंड करायची जी ताकद वाढली आहे, कोणच आजकाल 5 सीटर गाडीवर सेटल होत नाही. सगळ्यांना ज्यादा चाहिए, सबको ज्यादा चाहिए, सबको और चाहिए की 5 सीटर झाली ना आता 7 सीटर हवी आहे. मग त्यासाठी असं होऊन जातं, कॉर्पोरेशन सांगताना सांगतं की एक 5 सीटरचा बेसिक लेआउट असतो पार्किंगचा, त्या हिशोबाने पार्किंग दिली जाते. पण जेव्हा तुम्ही 7 सीटर गाडी घेणार तर ती लावणार कुठे? मग तेव्हा त्या पार्किंग ऑप्शन्स येतात. आणि पार्किंगला घेऊन आजकाल नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, पण तेच आहे की त्याचं कितपत सेफ्टी आहे. लोकांना अजूनही भीती आहे की माझी गाडी जेव्हा स्टॅक पार्किंग मध्ये टाकली, वर टाकली, खाली पडली तर काय. आणि ह्या घटना अजूनही समोर येतात. ते इतपत सक्सेस नाही आहे आणि लोकांना सवय नाही त्या गोष्टीची. लोकांचं असं मत आहे ना की ठीक आहे, अगर जर बिल्डरला 2 फ्लोअर खाली बेसमेंट खांडायला लागतं तर खांडू दे, पैसे देऊ, करून घेऊ. पण स्टॅक पार्किंग इज ऑल्सो ग्रेट ऑप्शन. ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून एवढे ॲडव्हान्समेंट्स नाही झालेत, एकदम अप टू द मार्क नाही आहे. प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक वेगळ्या चेंजला आपण चान्स देऊ, तेव्हाच आपण सक्सेस येऊ.